हॅलो, बरोबर, ठीक. मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जो पेपर लीक झालेला आहे, MPSC आयोगाच्या माध्यमातून जी परीक्षा घेतली गेली त्याच्याबद्दल काही गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. तुम्ही मोठ्या संख्येने आलात त्यासाठी आपल्या सगळ्यांचे आभार. म्हणजे हा विषय आणि हा शब्द आपण सर्वांनी अनेक दिवसांपासून ऐकलेला असेल. पुढे आता नीटचा पेपर महाराष्ट्रातून लीक झाला हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यात CBI इन्क्वायरी झाली, बरेच काही लोकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर टीटचा पेपर काही महिन्यांपूर्वी लीक झाला. आता ड्रग्ज इन्स्पेक्टरचा पेपर लीक झाल्याची माहिती समोर येत आहे, जी मी आपल्या सर्वांसमोर मांडेल. आता सगळा काळा अध्याय पेपर फुटीचा महाराष्ट्राचा म्हणजे 2026ला TETचा 27 जून 2026ला पेपर लीक झाला. नीटचा आपल्याला माहिती, SRPFमध्ये 2026मध्ये झाला. SEC केमिस्ट्री 24ला जलसंधारणचा फुटला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग 23ला. त्यानंतर कोतवाल भरती म्हणजे कोतवाल भरतीचा पेपरसुद्धा महाराष्ट्रात दुर्दैवाने त्या ठिकाणी लीक होतो. त्यानंतर महाजनको तलाठी भरती, पुढे तर मी डिटेलमध्ये याच्यामध्ये जाणारच आहे. वन संरक्षण, मुंबई उच्च न्यायालय व्यक्तिगत सहाय्यक, म्हणजे ह्या सगळा म्हणजे हा काळा अध्याय आहे. कारण का गरिबाची मुलं परीक्षेसाठी खूप मनापासून परिश्रम घेतात, पण पैसे देऊन आणि फक्त आपल्या विचाराची लोक सिस्टममध्ये जावं यासाठी वेगळ्या पद्धतीचं इथं एक जाळं काही लोकांनी केलं आहे महाराष्ट्रामध्ये, असं कुठंतरी आपल्याला जाणवतं. आता मी तुम्हा सर्वांना FDAच्या अंतर्गत औषध निरीक्षक याचा जो पेपर फुटला होता याच्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. एकतर औषध निरीक्षकचं काम काय असतं आपल्या सगळ्यांना माहिती. FDAच्या अंतर्गत चांगला प्रामाणिक अधिकारी असेल, तुकाराम मुंडेंचं काम तुम्हाला सगळ्यांना माहिती, अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ते सुरू केलेलं आहे. पण ते वरच्या लेवलचे झाले. त्यांच्या खाली जर अधिकारी चांगला असेल तर तो चांगलंच काम करू शकतो. पण जर पैसे देऊन एखादा पेपर विकत घेऊन पैसे देऊन जर एखादा औषध निरीक्षक झालेला अधिकारी असेल तर एक तर तो पैसे वसूल करायचं पहिलं बघेल. त्यानंतर मग तिथं ज्या पद्धतीचं काम केलं गेलं पाहिजे ते त्याकडनं होणार नाही. आणि मग औषध निरीक्षक या पदावर जर पैसे देऊन एखादी व्यक्ती गेली तर किती मोठ्या अडचणी येऊ शकतात हे जर आपल्याला बघायचं असेल तर इथं बघा, एक कफ सिरप ट्रॅजेडीमध्ये 22 गरिबांची मुलं तिथं मेली. म्हणजे हा इतका महत्त्वाचा विषय आणि दुर्दैव असं महाराष्ट्रामध्ये हाच पेपर तिथं फुटलेला आहे. याच पदावर गेलेली लोक, त्यातली काही लोक हे पैसे देऊन पेपर विकत घेऊन तिथं आत्ता अधिकारी बनायला चाललेले आहेत. आता काय झालं तुम्हाला सांगतो. 29 जुलैला 2025ला ह्याची जाहिरात आली. ह्याची परीक्षेची तारीख होती 22 मार्च 2026. एकूण विद्यार्थ्यांची संख्या 44,000 होती. निकालाची तारीख 12 जून 2026 आणि मग तात्पुरती गुणवत्ता यादी ही 22 जुलैला लागणार होती. आणि पात्र उमेदवार 506, त्यातले 150 म्हणजे 506 हे इंटरव्ह्यूसाठी आणि 150 हे आता फायनल त्यातून होणार होते पुढं. आता ह्याच्यात झालं काय की एक क्लास कौतल्य अकॅडमी नंदुरबार, त्या क्लासमधून जो तिथं पाटील जो कोणी माणूस असेल त्याली तो जो पेपर होता, म्हणजे पेपर म्हणजे MPSCचा पूर्ण पेपर फुटला असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला. आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते. आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी, 22 मार्चला परीक्षा होती, 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो जे प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले, त्याचा अभ्यास केला गेला. आणि मग ह्यात होतं असं एक समजून घ्या की तो जो क्लासेसचा माणूस आहे तो त्या उमेदवारांना पैशांचा ॲडव्हान्स दिल्यानंतर, पैसे दिल्यानंतर व्हॉट्सॲपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या आणि 2-3 मिनिटानंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा. ह्यात झालं असतं एका उमेदवाराने ते सगळे डाउनलोड झाले आणि फक्त आपल्याकडे पुरावा असावा म्हणून मित्राला ते सगळे पुरावे त्या ठिकाणी पाठवले. त्यामुळे तिथे पुरावे हे आपल्या हातामध्ये आता लागलेले आहेत. आणि मग हे असं प्रकरण झालं होतं. तर हे आहे ॲक्च्युअल प्रश्नपत्रिका आणि हे आहे
2 दिवस आधी जे प्रश्न PDF माध्यमातून ज्या उमेदवारांनी पैसे दिले त्यांना दिलेले हे सगळे प्रश्न आहेत. आता ह्याच्या खोलात जाऊ आपण. आता हे आहे 22 मार्चचे प्रश्न जे आपल्याला MPSCच्या पेपरमध्ये आपल्याला दिसतात. उदाहरण म्हणून फक्त काही त्यातले घेतलेत. हे आहेत 2 मार्च, 2 दिवस आधी जी PDF प्रश्न आले होते त्याचं हे. आता ह्याच्यात बघा, पहिला डेफिशियन्सी ऑफ डॅश प्रिव्हेंट्स नॉर्मल ब्लड कॉन्ग्लुजेशन्स. आता ह्याच्यामध्ये विटॅमिन A, B, C, D हे जे काही ऑप्शन्स दिलेत एक्झॅक्टली सेम टू सेम. म्हणजे ह्याच्यात विटॅमिन A पहिल्या क्रमांकावर तिथं ऑप्शन आहे 2, 3, 4 एक्झॅक्टली सेम आलेलं तुम्ही बघितलं. तर केमिकल शिफ्ट इज मेजर्ड इन हे जे काय H2 असेल, PPM असेल, हे असेल एक्झॅक्टली तुम्ही बघितलं असेल तर सेम तिथं आलेलं आहे, सेम टू सेम. आणि हे किती 100 पैकी 90 प्रश्न हे मॅच एक्झॅक्टली त्या ठिकाणी होतात. म्हणजे 90% प्रश्न त्या उमेदवारांना पैसे दिल्यामुळे त्या ठिकाणी तिथं दिले गेले. म्हणजे MPSC वर सगळ्यांचा विश्वास नक्कीच आहे, आमचा सुद्धा विश्वास आहे. पण नीट परीक्षेमध्ये जसं पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला तसंच MPSC मध्ये सुद्धा पेपर जो सेट करणारा, पेपर लिहिणारा जो व्यक्ती होतो तो फुटला. आता त्याच्या मागे म्हणजे मी तुम्हाला क्लासेसचं नाव दिलं, पण याचा प्रमुख आका कोण आहे हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी शोधायचं आहे. हे वरपर्यंत जातं, जे कुठपर्यंत जातं याचा अभ्यास व्हावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये हे असे व्हॉट्सॲपवर पाठवण्यात आलं होतं. हे कधी पाठवलं तर 20 मार्च, म्हणजे 2 दिवस आधी. त्याच्यामध्ये काय काय लिहिलं मी थोडक्यात सांगतो. हा क्वेश्चन सेट दिलेला असतो तो आहे. यामधून येथील कोणतेही या क्वेश्चनला सोडून जे काही येतील त्यात 10 चुकीचे, म्हणजे ह्याच्यातून मुद्दामून 10 चुकीचे सोडवा, म्हणजे कोणाला ऑब्जेक्शन येणार नाही असं लिहिलेलं आहे. हे आहे 2 दिवस आधी. पेपर झाला 22 मार्चला. वेळ आहे 12:28, म्हणजे 28 मिनिटं पेपर दिल्यानंतर त्याच परीक्षार्थींनी त्याच्याच मित्राला पाठवलेला हा त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सॲप चॅट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे क्वेश्चन दिले होते त्यामधून 78 क्वेश्चन आले होते, ती मी सोडवले. ते सोडून दुसरे एक्स्ट्रा 13 मी सोडवलेले आहेत. 77 ते 78 कन्फर्म सॉल्व केलेले आहेत. याला डिवाइड कर, म्हणजे किती हुशार आहे हा उमेदवार बघा. याला मल्टिप्लाय कराऐवजी डिवाइड कर असं म्हणतो, कारण एक प्रश्न हा 2 मार्काचा होता. म्हणजे समजा त्याला 70 जर त्याला पूर्णपणे सोडवले असतील तर त्याला 140 मार्क मिळणार. पण त्याला हे सुद्धा माहीत नव्हतं आणि त्याची इंग्लिश सुद्धा तुम्ही जर वाचली त्याच्यावरनं कळेल तो उमेदवार किती हुशार आहे, म्हणजे अकॅडमिकली. आता ह्याच्यात तुम्ही डिवाइड करायला सांगतो पण मल्टिप्लाय करायला पाहिजे, जेणेकरून तिथं मार्क्स येतील. पुढं आता ह्याच्यामध्ये अजून एक बघा, एक नायब तहसीलदारची 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचा रँक आहे 13वा आणि मुलीचा रँक आहे 16वा. हुशार असतील आम्ही काय म्हणत नाही, पण मग हे पेपर लीक आहे का योगायोग आहे? मुलगा पण बसतो, मुलगी पण बसते नायब तहसीलदारचं. आणि आम्हाला जे कळालेलं आहे की एका पेपरची किंमत, या प्रश्नपत्रिकेची किंमत जो 2 दिवस आधी फुटला होता त्याची 12 लाख रुपयाची किंमत होती. 5 लाख ॲडव्हान्स आणि बाकी 7 लाख हे नंतर त्या ठिकाणी द्यायचे होते. आणि ह्याच्यात काहीतरी बार्शी कनेक्शन आहे. हे सगळे जे काही त्यातले बहुतांश उमेदवार आहेत त्याचा थोडासा अभ्यास आपण खोलात जाऊन केला तर कुठेतरी बार्शीचं तिथं कनेक्शन दिसते. आणि महत्त्वाचं काय, कट ऑफ 105चा होता आणि 103 मार्क मिळालेल्या एका उमेदवाराला सुद्धा इंटरव्ह्यूला बोलवलं होतं. हे का बोलवलं, कोणामुळे बोलवलं, कोणाचा दबाव होता, कोणाकडनं प्रेशर दिलं गेलं का, ह्याच्यात वेगळे व्यवहार झाले हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. पुढं आता ह्याच्यामध्ये काय काय बघायचं आहे. अकॅडमिक कमी असेल पण स्पर्धा परीक्षेत चांगली कामगिरी करून जातात असे उदाहरणे तसं बघितलं तर फार कमी असतात. म्हणजे 10वीत फार काटाली पास झाला आहे, 12वीत एकदा नापास झाला आहे, एकदा पास झालेला आहे आणि तो MPSC मध्ये खूप भारी करतो असे फार 1% खालचे उदाहरणं आहेत. मग याच्यामध्ये काही असे उमेदवार आहेत नाहीतर लोक आहेत की ज्यांना 2दा नापास झालेत
पण आता या परीक्षेत पास झालेले आहेत, असे सुद्धा याच्यामध्ये उदाहरणं आहेत, असं आम्हाला त्या ठिकाणी काय. त्यामुळे अकॅडमिक बॅकग्राऊंड आपल्याला बघावं लागणार आहे. ह्याच्याच बरोबर काही त्यांनी MPSCचे आधीचे पेपर सोडवलेत, सरळ परीक्षेचे पेपर सोडवलेले आहेत, त्यात किती मार्क मिळाले आणि याच्यात अचानक हा सोपा म्हणजे अवघड पेपर असताना सुद्धा याच्यात त्यांना जर उत्तीर्ण झाला असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी लिंक निघेल असं आमचं मत आहे. पुढं आता ह्याच्यामध्ये काय काही तक्रार मुलांनी तक्रार केली, MPSCला तक्रार केली, जिथं खरं करायला पाहिजे. MPSC स्वायत्त बॉडी आहे, MPSCने ही परीक्षा घेतली होती, त्यामुळे अपेक्षा अशी होती की यांना तक्रार केली. कधी केली? ही 21 जुलैला केली. रिझल्ट आला कदाचित 24 जुलैला, म्हणजे किती दिवस आधी, 2 ते 30 दिवस आधी, रिझल्टच्या आधी तक्रार केली MPSCला. आत्तापर्यंत कुठलंही उत्तर हे दिलं गेलं नाही आणि जेव्हा त्यांना त्या ठिकाणी विचारलं जातं तेव्हा ते म्हणतात की तुमच्यावर पोलिसांची कारवाई करू, तुम्हाला उचलू, तुम्हाला हे करू ते करू. म्हणजे MPSC हे विद्यार्थ्यांचं असणारं संस्था आणि तिथले अधिकारी त्यांना धमक्या देत आहेत की तुमच्याकडे बघू आणि हे करू. तर हे चुकीचं आहे. अजूनपर्यंत MPSCकडनं उत्तर आलेलं नाही. FDA चांगलं आहे, तुकाराम मुंडेंचं काम आता तिथं चांगलं आहे, लगेच त्यांनी तिथं उत्तर दिलं, पण ते तसं काय करू शकणार नाहीत. त्यांनी जास्तीत जास्त तो सगळा विषय हा MPSCकडे दिलेला आहे. MPSCकडनं अजून त्या बाबतीत कुठलंही उत्तर आलेलं नाही. पोलिसांनी प्रश्नच आहे, अजून काहीच केलं नाही. स्वायत्त बॉडी कसं करायचं, काय करायचं, आता तो आम्हाला फारच चांगला अनुभव आलेला आहे. अजितदादांच्या बाबतीत सुद्धा इथं सुद्धा तसंच काहीतरी झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढं आता ह्याच्यामध्ये आमच्या मागण्या काय आहेत? आयोग आणि FDAने संबंधित प्रकरणी तात्काळ चौकशी करावी, तात्काळ FIR दाखल करण्यात यावा, त्यानंतर स्क्रीनशॉटचे तात्काळ फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावं. म्हणजे तो जो पाटील कोण जो आहे कुठल्या तरी त्या अकॅडमीचा, सगळी त्याची डाउनलोड करावं लागतील, कारण बरेचसे त्यांनी त्यांचा संवाद तो डिलीट केलेला आहे. त्यामुळे डाउनलोड केल्यानंतर सगळी माहिती येईल. जो नंबर आम्ही देणार आहोत ते तुम्ही डाउनलोड करा, जो उमेदवार आहे जो पास झाला आहे त्याची तुम्ही तिथं डाउनलोड करा आणि ह्याची पूर्णपणे शहानिशा त्या ठिकाणी करण्याची जरूरत आहे. आता आम्ही लिहिलं आहे तर CBIकडे तुम्ही तपास द्या, कारण CIDकडनं अपेक्षा आपण करू शकत नाही. CIDचा फार चुकीचा अनुभव आम्हा सगळ्यांना अजितदादांच्या बाबतीत त्या ठिकाणी आलेला आहे. आणि दोषींवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी. पूर्ण चौकशी झाल्याशिवाय फायनल रिझल्ट आणि जॉईनिंग देऊ नये अशी आमच्या सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी. याच्यात काही प्रामाणिक मुलं आहेत ज्यांनी कष्ट करून अभ्यास करून पास झालेत, पण काही ठराविक लोकांनी पैसे देऊन पास झाल्यामुळे या सगळ्यांवर आक्षेप आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घेत आहोत. पुढं आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, म्हणजे आता तो विषय महत्त्वाचा होता. ह्याच्यात आम्ही तलाठी भरतीबद्दल बोललो होतो. तुम्हाला आठवत असेल, मी अनेक वेळा तो मुद्दा तुमच्या मदतीने सुद्धा लोकांपर्यंत मांडला होता, अधिवेशनात मांडला होता. आणि आम्हाला धमकी हे त्यावेळेसचे जे रेव्हेन्यू मिनिस्टर होते विखे पाटील साहेब, त्यांनी धमकी दिली होती की रोहित पवारवर कारवाई करू, FIR करू. बाकीच्या विषयात FIR दुर्दैवाने होत नाही, पण माझ्यावर FIR करायला हे मोठे मंत्री साहेब त्या ठिकाणी गेले होते. 25 ते 30 लाखाचा व्यवहार या तलाठी भरतीमध्ये एका पेपरमध्ये झाला असं आम्ही म्हणत होतो. त्याच्याचबरोबर आम्ही पुरावे दिले, कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला, हे सगळं त्या ठिकाणी आम्ही सांगून, पण सरकारने आमचं ऐकलं नाही, आमच्यावरच FIR करायला निघाले होते. मग आम्ही गेलो मुख्यमंत्री साहेबांकडे. मग मुख्यमंत्री साहेबांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पुरावे द्या. आम्ही दिले पुरावे, मुलांनी पुरावे दिले. पुढे घ्या ना, पुरावे द्या म्हणाले, आम्ही दिले पुरावे देऊन सुद्धा त्या बाबतीत काय नाही झालं. मग त्याच्यात तर एका कुठल्या तरी उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं मीडियाली ह्या खोट्या बातम्या छापल्यात, मीडियावरच हक्कभंग आणायला पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आता बघा, हे सगळं आम्ही मांडलं, आम्हाला वेड्यात काढलं, मुलांना वेड्यात काढलं, मीडियाला वेड्यात काढलं, पण पुढे जाऊन काय झालं बघा. पुढे घ्या, ही सगळी मुलं, त्यातली काही मुलं गेली मॅटमध्ये आणि मॅटमध्ये गेल्यानंतर सुनावणी झाली, सगळे पुरावे त्या ठिकाणी बघितले आणि सगळे पुरावे बघितल्यानंतर मॅटली सांगितलं की याच्यामध्ये 62 घोटाळेबाज तलाठी भरती घोटाळ्यात सापडले आहेत. म्हणजे याच्यात घोटाळेबाज सापडले म्हणजे पेपर हा फुटला होता. एका पेपरच्या पाठीमागे 40 ते 50 लाख रुपये दिले गेले होते, घेतले गेले होते. खूप मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे. 2 महिन्यापूर्वी हा निकाल मॅटली दिला आहे. 3 महिने मॅटली या सरकारला दिलेले आहेत याच्यावर ॲक्ट करण्यासाठी. आणि त्यांनी हेही सांगितलं 62 पर्यंत हा विषय थांबणार नाही, याच्यापेक्षा जास्त आकडे असू शकतात, हे मॅटली सांगितलेलं आहे. मग मॅटली सांगितलं, आता पुरावा आम्ही देऊन तुम्ही मान्य करत नव्हता,
आता फडणवीस साहेबांना आम्ही विचारतो, घ्या पुरावा आणि काय करता तुम्ही सांगा. ऑगस्ट एंडपर्यंत तुम्हाला या बाबतीतलं उत्तर द्यायचंय. जर ऑगस्ट एंडपर्यंत या बाबतीतलं उत्तर या सरकारच्या माध्यमातून जर दिलं गेलं नाही तर या सरकारला हे महागात पडेल. 10 लाख विद्यार्थी या परीक्षा त्या ठिकाणी देतात. हे 10 लाख विद्यार्थी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. ऑगस्ट अखेरपर्यंत काय हे इन्व्हेस्टिगेशन करतात हे आम्ही सर्वजण तिथं बघणार आहोत. आणि थातूर मातूर इन्व्हेस्टिगेशन जर केलं गेलं, जसं थातूर मातूर उत्तर आम्हाला अधिवेशनामध्ये दिलं गेलं, मीडियामध्ये या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी दिलं गेलं, असं थातूर मातूर इन्व्हेस्टिगेशन या बाबतीत झालं तर मग हे या सरकारला महागात पडेल. जे कोणी लोक जबाबदार आहेत आणि खास करून आमची ही मागणी असू शकते की मंत्री जे त्यावेळेसचे होते विखे पाटील साहेब यांनी आमच्यावर FIR करण्याचा त्या ठिकाणी विषय मांडला होता. आता हे सगळे पुरावे मॅटलिस्ट त्या ठिकाणी जर दिले असतील तर मग त्यांचा राजीनामा आज घ्यायला काय हरकत आहे, नाही तर त्यांच्यावर FIR करायला काय हरकत आहे, असं आमच्या सगळ्यांचं या विषयाच्या बाबतीत मत आहे. त्यामुळे आता TET पेपर फुटी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की TETचा पेपर पहिल्यांदा हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये फुटला, म्हणजे हे हास्यास्पद होतं. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना शब्दाचा खेळ करता येतो असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल. खरं तर TETचा पहिला पेपर 2018 मध्ये फुटला होता, तेव्हा ते स्वतः तिथं मुख्यमंत्री होते आणि परत आत्ताच्या 2 महिन्यापूर्वी तो तिथं फुटला होता. आता ह्याच्यामध्ये प्रतीश देशमुख, अभिषेक सावरीकर, शिक्षक उपसंचालक तुकाराम सुपे हे सगळे लोक आत्ता जे 2 महिन्यापूर्वी पेपर फुटला त्याच्यामध्ये सुद्धा आहेत असं आम्हाला कळतंय. आणि हा जो सुशील खोडवेकर हा पण कोणाच्या संबंधित हे आपल्या सगळ्यांना बघावं लागलं. आणि अभिषेक सावरीकर हा कोणाचा पैसा मॅनेज करतो, कोणाच्या जवळ आहे, कोण त्याचे लाड पुरवतात, क्लिस्टर क्लिअर संबंध कोणाबरोबर आहेत हे खऱ्या अर्थाने आता आपल्याला बघायची आहेत. आणि अधिकाऱ्याचा मुलगा मंत्रालयामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वावर होता. जेव्हा दुसऱ्यांदा TET घोटाळा झाला म्हणजे 2 महिन्यापूर्वी, तेव्हा हे सगळे सोशल मीडिया अकाउंट हे एका रात्रीत डिलीट केले. तेव्हा आम्ही प्रश्न विचारला होता, याला तुम्ही का पकडत नाही, याच्यावर तुम्ही का चर्चा करत नाही, याचं इन्व्हेस्टिगेशन का करत नाही. पण याच्या मागे कोणतरी खूप मोठा व्यक्ती असं आपल्याला म्हणावं लागेल. नीट पेपर महाराष्ट्राचा पेपर फुटला हे आपल्या सगळ्यांना माहिती. काय झालं, युवा जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा सरकारला अहंकार हा बाजूला ठेवून नाही तर अहंकारी सरकारला झुकावं लागतं, हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. पुढं SRPFचे डिटेल आहेत, त्याच्याशी पेपर फुटीचे जलसंधारणचे आहेत, हे सगळे डिटेल्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही देऊ. पुढं आता याच्यामध्ये आम्ही काय म्हणालो होतो की पेपर सातत्याने फुटत आहेत, तुम्ही पेपर फुटीसाठी कायदा आणा. आम्ही बोलून बोलून फार थकलो. आम्ही विनंती केली, देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, आम्ही गव्हर्नर साहेबांना भेटलो, आम्ही ह्यांना भेटलो, त्यांना भेटलो, अधिवेशनात बोलण्याचा प्रयत्न केला, पण आमचं कुणी तिथं ऐकत नव्हतं. आणि मग शेवटी जे आपल्या देशाचे प्रेसिडेंट आहेत त्यांनी एक अध्यादेश काढला की आता या देशामध्ये पेपर फुटीवर कायदा आला पाहिजे. आणि त्यानंतर आपल्या सरकारने एक थातूर मातूर कायदा आणला, त्याचं आम्ही स्वागत केलं. पण त्याच्यामध्ये बदल व्हावेत अशी आमची मागणी होती. कारण इतर राज्यातले लोक सुद्धा याच्यामध्ये असल्यामुळे त्याच्यात काही त्रुटी होत्या, त्या भरून काढण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करत होतो. त्यासाठी आम्ही म्हणजे मी स्वतः प्रायव्हेट बिल आणलं होतं. आणि त्याच्यात मुद्दा काय होता तर मुद्दा फास्ट ट्रॅक कोर्टचा होता. म्हणजे मोदी साहेब आज जे म्हणतायत या युवांनी आंदोलन केल्यानंतर ते आम्ही आधी म्हणत होतो फास्ट ट्रॅक कोर्ट आणणं फार महत्त्वाचं आहे. पण अजूनपर्यंत आमचं प्रायव्हेट बिल प्रत्येक अधिवेशनामध्ये मांडलं जातं, पण त्याच्यावर दुर्दैवाने आम्हाला चर्चा करून दिली जात नाही. का? कारण का सगळ्यात जास्त पेपर कधी फुटले असतील जेव्हा भाजपचं सरकार आहे तेव्हा फुटलेत. आणि आज सुद्धा भाजप महायुतीचं सरकार असल्यामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी काय जाळं त्यांनी विणलेलं आहे त्याच्यातून भ्रष्टाचार केला जातो, आपल्या विचाराच्या लोकांना बसवलं जातं. आणि सामान्य परिवारातल्या गरीब मुलं जे क्लासेस लावून कष्ट करून दिवसाला एक जेवण खाऊन जे शिकण्याचा प्रयत्न करतात, सरकारी नोकरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, यांच्यावर जो अन्याय होतो तो कुठेतरी या लोकांना तसाच चालू राहावा अशी कदाचित इच्छा असावी. आता हे परत एकदा हिवाळी अधिवेशनामध्ये मुद्दा येणार आहे. आता बघू त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी बोलायला देतात का नाही देत. पुढं म्हणजे महत्त्वाचं काय की 45 लाख विद्यार्थी MPSCच्या परीक्षा वेगळ्या वेगळ्या परीक्षा तिथं देत असतात. MPSC हे जे आयोग आहे हे अतिशय महत्त्वाचा सगळ्यांचा विश्वास असणारा आयोग आहे.
याचा पेपर जर फुटला असेल, नाही तर पेपर सेट करणारा व्यक्ती जर फुटला असेल, ते अतिशय घातक आहे. कारण का बहुतांश परीक्षा याच्यातून घेतल्या जात असतील तर विद्यार्थी आता टेन्शनमध्ये आहेत की येणाऱ्या काळामध्ये ज्या MPSCच्या अंतर्गत परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा असाच जर भ्रष्टाचार झाला, असाच जर पेपर फुटला तर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होऊ शकतो. त्यामुळे या MPSCच्या बाबतीत ही कीड कशी लागली याचा कुठेतरी त्या ठिकाणी अभ्यास हा आपल्याला करावा लागेल. आणि तिथे असणारे अध्यक्ष जे आलेत त्यांच्यावर आमचा आक्षेप नाही, आम्ही अजून काही बोलत नाही, फक्त चर्चा एवढीच आहे की ते अध्यक्ष नवीन आल्यापासून हे सगळे प्रकरणं का वाढलीत असा आमचा प्रश्न आहे. त्याच्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा होऊ नये, ती ऑफलाईन असावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी असताना मुद्दामून ऑनलाईन घ्यायची हा अध्यक्षांनी का हट्ट धरला हे कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. अध्यक्षांच्या इतिहासामध्ये सुद्धा कुठेतरी जावं लागेल. त्यांचं कॉलेज कुठलं होतं, कोणाला ते सिनियर होते, कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम केले, कोणाचे ते OSD होते पूर्वी. त्याच्याचबरोबर जेव्हा ते आपल्या परिवहन विभागामध्ये होते त्यांचं प्रतिमा कशी होती, IT विभागामध्ये तिथं असणारा जो सेक्रेटरी असतील त्यांनी त्यांच्याबद्दल काय कंप्लेन, लिखित कंप्लेन या अध्यक्षांच्याबद्दल त्यावेळेस 2023-22 का त्यावेळेस दिली होती का, याचा कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागेल. कारण का असंच चालत राहिलं तर कर्णिक घोटाळा 97 मध्ये तो झाला होता आणि त्यानंतर कधीही MPSC मध्ये कुणी ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं, असं कुठंच चुकीची घटना घडली नव्हती. दुर्दैव असं 97 नंतर आता ही चर्चा सुरू झाली आणि पहिल्यांदाच 97 नंतर हा दुर्दैवाने MPSCचा पेपर फुटलाय. हे अतिशय दुर्दैव आहे आणि त्याचमुळे आम्ही सगळ्यांना सांगतोय की MPSC मध्ये हे जे काय घडले ते फार डेंजरस आहे. याच्यावर दखल सरकारला, आयोगाला आणि सगळ्यांनाच त्या ठिकाणी घ्यावी लागेल. पुढं आता हे बोलत असताना मुद्दा एवढाच आहे की आम्ही MPSCकडे म्हणजे आता एक तर तुकाराम मुंडे साहेबांना आम्ही 2 वाजता भेटणार आहे. MPSCच्या कार्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. तिथं आता आम्हाला अध्यक्ष वेळ देतील, सेक्रेटरी वेळ देतील का तिथं वॉचमॅनलाच भेटावं लागेल हे आम्हाला सांगता येणार नाही. पण आम्ही MPSCच्या कार्यालयाला पुढच्या काही तासांमध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत. त्याच्याचबरोबर हे जे काही तलाठी भरतीबद्दल आम्ही बोललो, ऑगस्ट एंडपर्यंत वेळ आहे, आम्ही तिथपर्यंत शांत बसू, त्यानंतर आम्ही शांत बसणार नाही. ऑनलाईन परीक्षेबद्दल आम्ही आक्षेप घेतलेला आहे. ऑनलाईन परीक्षेबद्दल आम्ही आक्षेप कशासाठी घेतलेला आहे, हा फक्त एक पेपर, एका परीक्षेचा एकच पेपर काढला जातो आणि तो पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला त्याला तो विकला पेपर असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. पण जेव्हा ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातात तेव्हा एका वेळेस त्या परीक्षा घेता येत नाहीत. त्यांना आपल्याला स्टेजेसमध्ये घ्यावे लागतात. एका दिवसाला 5 आणि 10 दिवस असेल तर 50 एक्झाम, म्हणजे एका 100 जर तिथं प्रश्न असतील दिवसाला ते 100चे होतात 500 आणि जर 10 दिवसची परीक्षा चालणार असतील तर ते होतात 5000 पेपर प्रश्न आपल्याला करावे लागतात. एकच प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने फुटत असेल तर मग हे 5000 प्रश्न फुटायला किती वेळ लागेल. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे. ऑफलाईनच परीक्षा व्हावी. कोणाचा कुणीही आला तरी एक गोष्ट सांगतो, या महाराष्ट्रातले युवा काही झालं, किती मोठी ताकद झाली लागली तरी ऑनलाईन परीक्षा घेऊन देणार नाही आणि त्या युवांबरोबर आम्ही भक्कमपणे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत, त्यांच्या पाठीमागे राहणार आहोत. आणि हा जो घोळ झालाय हा घोळ त्या ठिकाणी शोधलाच गेला पाहिजे आणि हा जर शोधला गेला नाही, 10 दिवसामध्ये जर त्या ठिकाणी MPSC आयोगाने याच्यावर स्पष्टीकरण दिलं नाही, याच्यावर तपास जर केला नाही आणि घाई गडबडीने निकाल फायनल केला तर हे MPSCला सुद्धा महागात पडेल, या शासनाला सुद्धा महागात पडेल. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये एक तर या विषयासाठी त्याच्याचबरोबर प्राध्यापक भरतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात वेगळ्या पद्धतीचा घोटाळा त्या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे. तोही मुद्दा घेऊन ऑनलाईन आणि ऑफलाईन हा विषय घेऊन आणि अजून 1-2 विषय घेऊन आम्ही मुंबईत नाही तर पुण्यामध्ये एक फार मोठं आंदोलन नाही तर मोर्चा त्या ठिकाणी काढणार आहोत. त्याच्या आधीच सरकारने जरासं हुशार व्हावं, आयोगाला हुशार व्हावं आणि या विषयाच्या बाबतीत त्यांनी लक्ष घालावं अशी विनंती त्या ठिकाणी करतो. नाहीतर नीट परीक्षेच्या बाबतीत काय झाले
हे नीट या सरकारला सरळ केलेलं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळे MPSCच्या विषयाच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रातला युवा या सरकारला सरळ केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. तलाठी भरतीच्या बाबतीत जे आम्ही म्हणत होतो की पुरावे आहेत, पुरावे आम्ही देतो, तुम्ही द्या, आम्ही दिले, सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांना पुरावे दिले, पण देवेंद्र फडणवीस साहेब जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांच्या विभागाने सुद्धा त्या बाबतीत काही केलं नाही. त्यावेळेस जे महसूल मंत्री आहेत विखे पाटील साहेब त्यांनी तर आमच्यावर कारवाई करायचं सांगितलं, त्यांनी त्या बाबतीत केलं नाही. हा विषय गेला मॅटमध्ये आणि मॅटमध्ये हे सगळे विद्यार्थी गेल्यानंतर त्या मॅटली जो निकाल दिला त्यात 62 लोकांनी घोळ केला आहे. हे मॅटली सरळ सरळ सांगितलेलं आहे आणि हा आकडा वाढू शकतो. आणि मॅटली 3 महिन्याची मुदत ही सरकारला दिलेली आहे, त्यातले 2 महिने झालेत. ऑगस्ट एंडपर्यंत तलाठी भरतीचा विषय आहे. 10 लाख विद्यार्थी पेपरसाठी बसले होते. 150 कोटी रुपये या महाराष्ट्र सरकारने त्याच्यामधून त्या ठिकाणी कमवलेले आहेत. आणि त्याच्या TCS कंपनी होती, TCS वर सुद्धा मॅटली ताशेरे ओढलेले आहेत. आणि आता ऑनलाईन परीक्षा घ्यावी यासाठी जो हट्ट सरकार करत आहे त्यात सुद्धा TCSच आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे. त्यामुळे जे तलाठी भरती त्याचा निकाल, त्याचा जो इन्व्हेस्टिगेशन आहे अजून एका महिन्यात त्यांना द्यायचं, तो एक मुद्दा, पण तो होऊस तर आम्ही थांबणार नाही. आम्ही या MPSC परीक्षेमध्ये हा जो घोटाळा झालेला आहे औषध परीक्षेच्या बाबतीत, तिथं नक्कीच पुढच्या 10 दिवसामध्ये सरकारकडनं, आयोगाकडनं जर आम्हाला स्पष्टीकरण आलं नाही तर या विषयासाठी, ऑनलाईन ऑफलाईन परीक्षेसाठी, प्राध्यापक भरती विषयासाठी आम्ही 100% रस्त्यावर पुढच्या 10 दिवसामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये जो TET घोटाळ्यामध्ये प्रमुख आरोपी होता 2018चा, तो भाजपचा कार्यकर्ता आहे. भाजपमध्ये त्यांनी प्रवेश ऑफिशियली केलेला आहे आणि त्याच्याचबरोबर अनेक वेळा मोठ्या मोठ्या नेत्यांबरोबर तो त्या ठिकाणी दिसलेला आहे. त्याचे आणि क्रिस्टल या कंपनीचे फार जवळचे संबंध आहेत आणि बऱ्यापैकी त्याचे लाड त्या माध्यमातून त्या ठिकाणी पुरवले जातात. आणि एक फार मोठ्या नेत्याचे आर्थिक व्यवहार हा माणूस त्या ठिकाणी बघतो. त्याचं नाव काय, नाव सौरी का काहीतरी नाव आहे, अभिषेक, तो त्या ठिकाणी आहे. त्याच्याचबरोबर MPSCचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या पास्टबद्दल मी सांगितलं, ते नक्कीच पॉवरफुल अधिकारी आहेत, पण त्यांची पॉवर त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या पदामुळे येते, याच्यापेक्षा ते कोणाचे तरी जवळ आहेत याच्यामुळे ती पॉवर आहे अशी चर्चा आहे. आणि मग तशी चर्चा असल्यामुळे त्या माणसाला असं वाटतं की तो जे करेल त्याला कुणी काय करू शकत नाही. असा जर चुकून अहंकार जो केंद्र सरकारला होता, जो या युवांनी हाणून पाडला, असाच जर आयोगाच्या प्रमुखाला चुकून असेल तर मग आयोगाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा आयोगाला अडचण येते तेव्हा लाखो करोडो मुलामुलींच्या स्वप्नाला अडचण येऊ शकते, गरिबांना अडचण येऊ शकते. म्हणून म्हणतो या आयोगामध्ये जर असं काहीतरी घडत असेल, 97 मध्ये एकदा घडलं, त्यानंतर आत्ता हे पहिल्यांदाच त्या ठिकाणी घडत आहे, जर हे असं घडत असेल तर हे आपल्या सर्वांसाठी दुर्दैवी आहे. कारण की MPSCतून चांगले चांगले अधिकारी होत असतात, लोकांची सेवा करत असतात. पैसे देऊन झालेला अधिकारी हा लोकांची सेवा कधी करत नसतो. जेवढे पैसे दिलेत त्याच्यापेक्षा 10 पट पैसे आपल्याला कसे कमवता येतील याचाच प्रयत्न तो करत असतो. तलाठी भरती हे सरळ परीक्षेच्या माध्यमातून झालेली भरती आहे. 40 लाख रुपये देऊन जर एखादा तलाठी झाला असेल तो पहिले 40 लाख वसूल करेल आणि मग लोकांच्या सेवेबद्दल त्या ठिकाणी विचार करेल. म्हणून हे जे काय पेपर लीक झाले, पेपर फुटलेले आहेत आणि त्याचं मी सगळं सत्र TET पासून पार पोलीस भरतीपर्यंत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वांना सांगितलेल्या आहे. हे या सरकारमध्ये फार चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरू आहेत. आणि मी फक्त आत्ताच सांगतोय असं नाही, आत्तापर्यंत या विषयामध्ये आम्ही बोलत आलेलो आहे. पण जेव्हा MPSCचा पेपर फुटला हे म्हणजे जागा होण्याची वेळ त्या ठिकाणी आली आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. नाही, विषय एवढाच आहे की आम्ही इथं काय सांगतोय आपल्याला की आता नाही पेपर फुटलाय,
पेपर फुटलाय, ते जे कोणी अधिकारी होत नाही कोकाटे साहेब असतील, निंबाळकर साहेब असतील, हे सगळे असतील, त्यावेळेस पेपर फुटला अशी चर्चा तर नव्हती MPSCचा. पेपर होत नव्हते असं आपण म्हणत असता तर कदाचित आपल्याला पुराव्यासकट आम्ही तिथे देऊ त्यांच्या काळामध्ये किती पेपर झाले, किती. नाही, विषय असा असतो की हा पेपर जे काही आमच्याकडे पुरावे आलेले आहेत, MPSCचा पेपर फुटत नाही अशी समज सगळ्यांची आहे. आणि आत्ता तो पेपर फुटलाच. नाही, आम्ही MPSCकडे जाणार आहोत. त्यांनी आम्हाला परवानगी दिली तर अध्यक्षांना आम्ही भेटू. अध्यक्ष नसतील तर जो दुसरा कुठला अधिकारी असतो त्यांना भेटू. आणि जर कुणीच भेटायला तयार नसेल तर वॉचमॅनला भेटू. आम्ही तिथं जाणार आहोत. नाही, विषय एवढाच आहे की हा मुद्दा विद्यार्थ्यांनी मांडला होता पेपरचा रिझल्ट येण्याच्या 2 दिवस आधी. पण दुर्दैव असं MPSCकडनं कुठलंही उत्तर त्याला दिलं गेलं नाही. आणि मग जेव्हा विद्यार्थ्यांवर अन्याय होतो तेव्हा काही लोकांना हा विषय हातात घ्यावा लागतो. तो विषय आता आम्ही हातात घेतलेला आहे. त्यामुळे MPSC या बाबतीत काय करते हे आपल्याला बघावं लागेल. अधिकाऱ्यांवर आम्ही आक्षेप घेत नाही, पण जेव्हा MPSC मध्ये एखादा पेपर फुटला अशी जेव्हा चर्चा होती, त्याची काही प्रमाणात पुरावे आपल्यासमोर येतात, तर नक्कीच हे फार मोठी धोक्याची घंटा आहे. हे मात्र त्या ठिकाणी कुठंतरी चर्चा त्या ठिकाणी होत असते. आणि एखाद्या अधिकाऱ्याचा बॅकग्राऊंड कसं असतं त्याच्यावरनं तो अधिकारी खरंच त्या सिस्टमला न्याय देऊ शकतो का नाही देऊ शकत अशी चर्चा नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकते. आणि हे अख्खे सगळे पुरावे हे त्या ठिकाणी आयोगाला दिलेले आहेत. पण मग पुरावे देऊन सुद्धा आयोग जर काहीच बोलणार नसेल तर याच्यावर आम्ही काय म्हणायचं. आता FDA लगेच उत्तर दिलं, लगेच त्यांनी तिथं तपास हा लवकरात लवकर व्हावा असं लगेच त्याच दिवशी सांगितलं. पण MPSCला अजूनपर्यंत जर उत्तर दिलं नसेल तर मग याच्या खोलात खऱ्या अर्थाने जाण्याची जरूरत आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. नाही, आता आपल्याला MPSCकडे एकदा जाऊन तुम्ही का उत्तर दिलं नाही हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला विचारावं लागणार आहे. आणि शेवटी काय नाही झालं तर आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, आपल्याकडे न्यायालयामध्ये जावंच लागणार आहे. आता न्यायालयाकडे जात असताना आम्ही म्हणतोय की फॉरेन्सिक ऑडिट झालं पाहिजे. फॉरेन्सिक ऑडिट का झालं पाहिजे, कारण तो पाटील नावाचा जो काय क्लासेसचा मालक आहे तो व्हॉट्सअप करायचा आणि 5 मिनिटात तो डिलीट करायचा. त्यामुळे फॉरेन्सिक ऑडिट करत असताना त्याच्याचबरोबर ती सगळी जी काही व्हॉट्सअप चॅट आहे ते रिट्रीव्ह करण्यासाठी एक वेगळ्या टेक्नॉलॉजीज त्या ठिकाणी आपल्याला लागतात. त्यामुळे तो आदेश जर कोर्टाने तिथं दिला आणि तसं जर इन्व्हेस्टिगेशन चांगल्या पद्धतीचं झालं तरच कुठं ना कुठंतरी याच्यातून काहीतरी लोकांच्या मुलांच्या हिताचं बाहेर येऊ शकतं. ते नंदुरबारला एक क्लास आहे, त्याचे ते ओनर असावेत असं दिसतंय. कौतिल्य फाउंडेशन. आमचं तर म्हणणं आहे की लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी पुराव्यासकट एखादा पोलीस अधिकारी आला आणि मग नुसतं आपलं मोघम बोलला असं आम्हाला चालणार नाही. तुम्ही फॉरेन्सिक ऑडिट केली का, त्यानंतर तुम्ही चॅट रिट्रीव्ह केली का, चॅट रिट्रीव्ह केली तर कुठल्या एजन्सीकडनं केली, कशा पद्धतीने केली, हे सगळे पुरावे आम्ही त्या ठिकाणी मागणार आहे आणि त्यानंतरच आपण तिथं करणार आहोत. शेवटी कसं असतं की कुठल्या तरी व्यक्तीला वाचवण्यासाठी, आता तुम्ही जे म्हणाला की इथं फक्त 90% प्रश्न मॅच झाले, SRPFमध्ये तेच झालं होतं की तिथं 90% मॅच झालं तेव्हा कॅन्सल झालं होतं. तेव्हा इथं सुद्धा तसंच आपल्याला करायचं आमच्या सगळ्यांची मागणी आहे की इथं 90% प्रश्न मॅच होतील. मग कुठं ना कुठेतरी पेपर सेट करणाऱ्या व्यक्तीकडनं फुटला हेच मात्र त्या ठिकाणी आपल्याला कन्क्लूड करावं लागेल. 2 वाजता तुकाराम मुंडे साहेबांना आम्ही भेटणार आहोत. MPSCचा तसा वेळ आम्ही घेतलेला नाही, बोलून बघू. नसेल तर आम्ही ऑफिसला जाऊन विनंती करू. जसं मुलं जाऊन तिथं पत्र देतात, वाट बघतात, वेळ मिळाली तर भेटतात, तसं आम्ही प्रयत्न करू. जर अर्धा 1 तास तिथं थांबून सुद्धा जर काय होणार नसेल तर आमच्याकडे असणारे पुरावे परत एकदा आयोगाला त्या ठिकाणी आम्ही देऊ. ये जो
this particular bill in 2024 when NEET exam paper was first, it was leaked for the first time. That time also Prime Minister sir had told the Parliament that we have already brought in a bill for Qaida in related to that. But then nothing happened. Now, if that bill is being tabled, so we'll definitely welcome it. Plus, it has to be properly implemented. The person who is going to be heading that particular agency is also a well-reputed person. So what we feel is that definitely is a welcome step. But now there are other issues to it, wherein the leader of opposition, Mr. Rahul Gandhi ji, will definitely speak in Parliament about that issues. नाही बघा कसं असतं की बरेच कायदे बनवले जातात पण त्या पद्धतीने वागलं जात नाही. तसं बघितलं तर MPSC मध्ये सुद्धा कडक कायदे आहेत. MPSCली कसं वागावं कसं काम करावं पण तरी पेपर फुटलाच. आणि आम्ही सुद्धा राज्य सरकारला तेच विनंती करत होतो फास्ट ट्रॅक कोर्ट असावं. त्याच्यानंतर तुम्ही पनिशमेंट जे आहेत जे काही तुम्ही तिथं जबाबदारी फायनल झाल्यानंतर त्यांच्यावर ज्या काही कारवाई तुम्ही करणार आहात त्या स्ट्रिक्टच्या स्ट्रिक्ट जास्तीत जास्त त्या ठिकाणी कराव्यात. पण दुर्दैव असं महाराष्ट्रात अजून म्हणजे कायदा आला पण तो इतका स्ट्रिक्ट नाही आहे. त्याच्यातून बऱ्याच पळवाटा आहेत. पळवाटा असतील तर मग ही चोरी तशीच सुरू राहील. पळवाटा जेवढा आपल्याला कमी करता येईल तेवढा प्रयत्न त्या ठिकाणी झाला पाहिजे. 28 तारखेला ती आम्ही ठेवली होती पण तुम्हालाही माहिती पार्लमेंटमध्ये आता युवांच्या विषयाच्या बाबतीतली चर्चा तिथं सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या बाबतीतली चर्चा सुरू आहे. त्यामुळे 2-3 दिवसांनी पुढे म्हणजे 30-31 नंतर 1 तारखेला आम्ही त्या बाबतीतली पत्रकार परिषद मुंबईमध्ये घेणार आहोत. हो पण भाजप आणि शिंदे गटाली आज काही बोललं तर मग काय ते काय गृहीत धरायचं आहे का? माझं एकच म्हणणं आहे की भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाली जे प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये 1300-1500 कोटीची चोरी झाली ती चोरी होऊन सुद्धा जर ते गप्प बसत असतील, युवांवर लाठीचार्ज झाला तरी ते गप्प बसत असतील, नको त्या युवांवर दुर्दैवाने कारवाई त्या ठिकाणी केली गेली. 1800 मुलांवर कारवाई या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आज संध्याकाळी 6:30 वाजता आम्ही दाते साहेबांना भेटणार आहोत काही विद्यार्थ्यांना तिथे घेऊन की या सगळ्या ज्या काही कारवाई झाल्या त्या मागे घ्याव्यात. त्यामुळे जेव्हा सामान्य लोकांवर अन्याय होतो तेव्हा मूठ गिळून गप्प बसतात हे सगळे नेते आणि मग कुठेतरी राजकारणाचं कुठेतरी काहीतरी काढायचं म्हणून ते जर तिथं विरोधकांवर बोलत असतील तर हे सिलेक्टिव्ह भूमिका ह्याला आपण म्हणतो. म्हणजे फक्त परिस्थिती बघून काहीतरी बोलायचं. त्यामुळे अशा लोकांवर आम्ही जास्त बोलणं योग्य नाही. जे कुठलं आंदोलन झालं होतं या देशामध्ये ते फक्त आणि फक्त युवांमुळे झालं होतं, विद्यार्थ्यांमुळे झालं होतं आणि जे काही यश मिळालं ते जात पात धर्म पलीकडे जाऊन भारतीय म्हणून हे सर्व युवा एकत्रित आले, स्वतःच्या हितासाठी लढले आणि त्यांचा तिथं विजय झाला. पूर्ण क्रेडिट युवांना त्या ठिकाणी जातं. असं झालं असेल तर हे अतिशय दुर्दैव आहे. मला असं कळलं काही दिवसांपूर्वी 5000 शेतकऱ्यांची नावं डिक्लेअर केली. खरं तर त्यांनी प्रक्रिया अजून फास्ट करण्याची जरूरत आहे. या महिन्या अखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना ती कर्जमाफी होणं हे अपेक्षित आहे. ते जर नाही झालं तर आम्हाला पर्याय राहणार नाही. आम्हाला परत एकदा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तिथं आंदोलन करावं लागेल. जसा हा मुद्दा आहे कर्जमाफीचा ज्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, अधिवेशनात बोलावं लागलं आणि मग सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांसमोर झुकावं लागलं. मान्य करून त्यांनी त्या सगळ्या अटी काढल्या पण त्यांना लाभ देणं ते सुद्धा वेळेत देणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्याचबरोबर धान उत्पादक शेतकऱ्यांना
2017ला शब्द दिला होता, अजूनपर्यंत तो पाळला गेला नाही. असे 1.5 ते 2 लाख धान उत्पादक शेतकरी आहेत, ते सुद्धा अजूनपर्यंत सरकारकडनं वाट बघत आहेत. अधिवेशन टू अधिवेशन वाट बघतात, पण त्या बाबतीत अजूनपर्यंत काही झालं नाही. अधिवेशनात बोलत असताना हाही मुद्दा आम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहे, पण दुर्दैव असं सरकारने अजूनपर्यंत त्याच्यावर सुद्धा कुठेही कारवाई केलेली नाही. नाहीतर त्याच्यावर सकारात्मक त्या शेतकऱ्यांना कुठं प्रतिसाद सुद्धा आत्तापर्यंत दिलेला नाही. त्यामुळे या महिना अखेरपर्यंत कर्जमाफी बिना अट कर्जमाफी जर सरकारकडनं झाली नाही तर मग शेतकरी शांत बसेल असं आम्हाला वाटत नाही. काँग्रेसली अख्ख्या देशामध्ये माझ्या अंदाजाने 25 तारखेला हे कॅन्डल मार्च का असं काहीतरी मार्च त्या ठिकाणी ठेवला होता आणि त्या पद्धतीने प्रत्येक राज्यामध्ये तिथं तसं त्यांचं आंदोलन नाही तर जल्लोष तिथं झाला. आपल्याकडे 25 तारखेला एकादशी असल्यामुळे 26 तारखेला त्यांनी विविध ठिकाणी कार्यक्रम ठेवले होते. पुण्यामध्ये होता, मुंबईत होता, सगळीकडेच होता. आणि त्यामुळे एकाच वेळेस एकाच विविध ठिकाणी नेते हे येऊ शकत नाही, म्हणून कदाचित ते काल तिथं युवांनी जे जल्लोष मोर्चा ठेवला होता तिथं ते येऊ शकले नसते. कॉन्ट्रॅक्टरची मुलं, त्यानंतर काही माजी अधिकारी, नेत्यांची मुलं मुली यांच्यापेक्षा जर सामान्य परिवारातून काही लोक पुढे येत असतील तर स्वागत करण्यासारखीच गोष्ट आहे. आणि घराणेशाही असणारे लोक जर कर्तृत्वान नसतील, लोकांसाठी प्रामाणिकपणे रस्त्यावर येऊन जर लढणार नसतील तर मग लोकांना त्यांचा फायदा काय. त्यामुळे लोकांनी ठरवावं कोणाला पुढे घेऊन जायचं, कोणाच्या पाठीमागे उभं राहायचं. ही लोकशाही आहे. या आंदोलनाचा फायदा हाच होता की जातीपाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन लोक देशासाठी, आपल्या राज्यासाठी, स्वतःच्या हक्कासाठी एकत्रित आले आणि ते रस्त्यावर आले. त्यामुळे जर अधिवेशनामध्ये काही गोष्टी होत नसतील, पार्लमेंटमध्ये काही गोष्टी होत नसतील, त्याचं कारण तिथं रिप्रेझेंटेशन करणारे जे लोक आहेत ते सामान्य लोकांचं रिप्रेझेंटेशन न करता कुठेतरी पैसे देऊन दबाव तंत्राले नाहीतर EVMच्या वेगळ्या वेगळ्या काही गोष्टी करून हे सत्तेत आलेले दिसतात. त्यामुळे जिथं कुठं मी गेलेलो आहे, युवांशी संवाद साधलेला आहे, त्यांचं स्वागत केलं आहे, त्यांचं अभिनंदन केलं आहे आणि त्याच्याबरोबरच हेही सांगितलेलं आहे की मतदार यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्ही नोंदवून घ्या. SIRच्या विरोधात पण तुम्ही बोला, डिलिमिटेशनच्या विरोधात तुम्ही त्या ठिकाणी बोला, पण मतदान करा आणि चांगल्या लोकांना निवडून द्या. त्यामुळे 29ला जो व्यक्ती लोकांसाठी लढत नाही त्या व्यक्तीला लोक निवडून देतील असं मला वाटत नाही. त्यामुळे भूमिका घेत असताना स्पष्ट रस्त्यावर उतरून सामान्य लोकांची भूमिका घेणं महत्त्वाचे आहे. एकदा हिकडं आणि एकदा तिकडं अशा पद्धतीने भूमिका घेणारे लोकांना लोक पाठबळ देतील असं आम्हाला वाटत नाही. अभी उनको क्या कहना था ये मैं तो नहीं बता पाऊँगा कि क्योंकि जेनजी ऐसे है जैसे कि फॉर एग्जांपल मध्य प्रदेश या उड़ीसा का एक जो उनका MP है, उनकी बेटी, उनके घर वालों ने बताया था कि डोंट एक्सप्रेस योर सपोर्ट टू दिस पर्टिकुलर मूवमेंट बट शी स्टिल सपोर्टेड इट. प्लस सम अदर चाइल्ड ऑफ अ मिनिस्टर of a Mahayuti government, he also supports this particular movement. So Gen Zs are different. Gen Zs and Yuva and youth are very different. They have their own opinions. But now if any leader of a particular party or any sangatna, if he says the Gen Zs are this and that, it doesn't matter. Gen Zs go by their own mind. So what he said will really not matter. As far as women reservation is concerned, Maharashtra was the pioneer. Now central government has already passed it. Everyone has supported it. Now this delimitation bill which they are going to bring, that is anti-constitution and anti-democracy.
लोक संघटित झाल्यानंतर एका विषयासाठी लढले आणि लढून समोर किती मोठा अहंकार असला तरी तो मोडून काढला आणि या आंदोलनाला विजय त्या ठिकाणी त्यांना मिळाला. मग एकदा एवढं चांगलं मोठं आंदोलन केल्यानंतर आपल्या डिमांड ज्या असतील, मागण्या असतील, त्या मान्य केल्या जात असतील तर जिथं कुठं लोकांना अडचणी येत आहेत ते लोक अशाच पद्धतीने रस्त्यावर येऊन तिथं मांडतील आणि त्यांची अपेक्षा असेल की ज्या पद्धतीने धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला तसंच उद्या जाऊन जो कुठला मंत्री असेल, नेता असेल जो नीट वागत नाही, नाहीतर धोरण करत असताना एका बाजूचे धोरण म्हणजे एकाला दोघांना फायदा होणारे धोरण तिथं करतो, अशा लोकांच्या विरोधात सुद्धा उद्या जाऊन आंदोलन होऊ शकतं. एथॉनॉलच्या बाबतीत बोलत असताना 20% टेक्निकली आम्हाला जे कळालेलं आहे, ज्या काय 5-6 वर्षाच्या गाड्या आहेत 20% तिथं जर आपण एथॉनॉल मिक्स केलं तर मग ते चालू शकतं टेक्निकली. हे टेक्निकल रिपोर्ट आहेत ARI आणि बऱ्याच मोठ्या संस्थेचे. पण जर गाडी 5-6 वर्षाच्या आधीची असेल म्हणजे जुनी गाडी असेल, जसं टॅक्स्या मोठ्या प्रमाणात तशा आहेत, नाहीतर काही सामान्य लोक 10-10 वर्ष गाड्या बदलत नाहीत, त्यांना मात्र काही प्रमाणात प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि 20%च्या खूपच पुढे आपण जर गेलो तर मग टेक्निकल अडचण गाडीमध्ये नक्कीच येऊ शकते. त्यामुळे एथॉनॉल प्रोग्राम एका लिमिटपर्यंत नक्कीच तो स्वागत करण्यासारखा आहे, चांगला आहे. पण ती कुठल्या गाडीत पेट्रोल टाकलं जाते हे जर बघितलं नाही तर गाडीला पण मोठ्या प्रमाणात अडचण येऊ शकते आणि टेक्निकल अडचणी नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकतील. याच्या आधी भाजपली त्यांच्या मित्रपक्षाला एकटं पाडलं आणि या आंदोलनामध्ये जेव्हा भाजपवर सगळं शेकत होतं तेव्हा बाकीच्या त्यांच्या मित्रपक्षाने त्यांना एकटं पाडलं. त्यात चंद्रबाबूंचा पक्ष असेल, एकनाथ शिंदे साहेबांनी कुठून तरी वरून आदेश आला म्हणून 2 दिवसापूर्वी त्यांनी स्टेटमेंट महिन्यानंतर त्या ठिकाणी दिलं. त्यामुळे कुठं ना कुठं तरी त्यांच्या मित्रपक्षांनी सुद्धा युवकांची भूमिका बघितल्यानंतर, जेनझीची भूमिका बघितल्यानंतर, ज्या पद्धतीने सोशल मीडियावर ते ट्रोल करतात आणि कोणालाच ते घाबरत नाही हे सगळं बघितल्यानंतर स्वतः मात्र चूप बसले आणि भाजपवर मात्र त्या ठिकाणी ते शेकत गेलं. कारण मंत्री हा भाजपचाच होता आणि अनेक वर्षांपासून मंत्री राहिलेला तो व्यक्ती होता धर्मेंद्र प्रधान. देखो, नीलकनी साहब बहुत होशियार व्यक्ति है, टेक्निकली भी और विचारों से भी. जब उन्होंने आधार करने का वहाँ पे उन्होंने शुरुआत की थी, जब कांग्रेस का गवर्नमेंट था और आधार लाने का जो विचार कांग्रेस ने वहाँ पे प्रस्तुत किया था और उसके अध्यक्ष जब नीलकनी साहब को वहाँ पे किया था तब मोदी साहब ने आधार का भी विरोध किया था और नीलकनी साहब का भी विरोध किया था. एक अच्छी चीज़ है कि कांग्रेस ने जिस व्यक्ति को चूज किया था उसी व्यक्ति को अभी मोदी साहब चूज कर रहे हैं. मतलब कांग्रेस की चॉइस गलत नहीं होती, ये यहाँ पे क्लियर होता है. अभी अगर एक कड़क लॉ पेपर लीक के बारे में या पेपर फुटी के बारे में अगर आ रहा है तो डेफिनेटली उसका स्वागत करने की वो चीज़ है. लेकिन इस नया कायदे का स्वागत करते वक्त जो पास्ट में हुआ है, जो चोरियां हुई है, उसका प्रॉपर इन्वेस्टिगेशन भी होना उतना ही इम्पोर्टेंट है. अभी महाराष्ट्र में CBI ने इंक्वायरी की, लातूर के एक व्यक्ति को जेल में डाल दिया क्योंकि वहाँ पे पेपर फूटा ऐसे कंक्लूजन निकला था. वो बंदा है जेल में है लेकिन उसके क्लासेस जोरों में चालू है, तो आप उसको अंदर रख रहे हो लेकिन वो क्लासेस के माध्यम से पैसा भी कमा रहा है, तो ये कौन सा न्याय होएगा. तो इसीलिए हमारा कहना है कि अगर आप जेन्युइनली विद्यार्थियों के साइड से कुछ करना चाहते हो तो उसमें जेन्युइननेस भी वहाँ पे दिखना चाहिए.
प्रहलाद जोशी साहब यहाँ पे आए हैं, लेकिन वो टेम्पररी वहाँ पे लाए गए या परमानेंटली वहाँ पे रहेंगे ये हम तो नहीं बता सकते। लेकिन पास्ट जो भी मंत्री उस मंत्रालय में रहे वो बहुत ज़्यादा दिन वहाँ पे रह नहीं पाए। अभी प्रहलाद जोशी साहब कितने दिन रहेंगे वो देखेंगे। पास्ट हिस्ट्री पे वहाँ पे जो मंत्री थे वो पूरे 5 साल वहाँ पे रहे नहीं, उनको चेंज किया गया। आप थोड़े भाजपा के ही इतिहास को थोड़ा सा देखिएगा। देखो, महाराष्ट्र में एमपीएससी नाम की एक स्वायत्त संस्था है, बहुत अच्छा काम है। अनफॉर्चुनेटली 2097 में पहली बार उसका पेपर लीक हुआ था, तब वहाँ पे बहुत बड़ा पॉलिटिकल मूवमेंट हुआ था। उसके बाद से लेके आज तक एक बार भी पेपर लीक एमपीएससी के माध्यम से वहाँ पे नहीं हुआ। अनफॉर्चुनेटली 2 महीने पहले जो एफडीए का एग्ज़ाम होता है जो एमपीएससी ने लिया था, उसका एक पेपर लीक हो गया। वो लीक कैसे हो गया? पेपर की जो तारीख थी जब पेपर लोग देने वाले थे उसके 2 दिन पहले एक संस्था है नंदुरबार की, उस संस्था ने वहाँ पे डिक्लेयर कर दिया। और वहाँ पे डिक्लेयर मतलब सोशल मीडिया पे जिन लोगों ने पैसा दिया उनको कुछ प्रश्न वहाँ पे दिए थे। 100 मार्क का ये पेपर होता है, उसमें से 90 क्वेश्चंस ये मैच हो गए फाइनल पेपर से। तो ये जो पेपर था जो वो क्लास ने दिया था 2 दिन पहले, फाइनल एग्जाम के 2 दिन पहले जो विद्यार्थियों ने पैसा दिया उनको वहाँ पे व्हाट्सएप पे भेजा था। व्हाट्सएप पे भेजते वक्त 5 मिनट के बाद वो डिलीट फॉर ऑल करता था जो भी व्यक्ति वहाँ पे था। लेकिन उसके पहले ही ये जो उम्मीदवार थी जो सिलेक्ट हो गया है, उस उम्मीदवार ने अपने दोस्त को प्रूफ के लिए कि आगे जाके वो ऐसा ना हो जाए, पैसा लिया कुछ नहीं किया, इसलिए प्रूफ के लिए एक उसके दोस्त को पूरे चैट्स वहाँ पे भेजे थे, वो क्वेश्चंस भी भेजे थे। और वो क्वेश्चन जब हमारे पास आए विद्यार्थियों के माध्यम से, उसमें 90% क्वेश्चंस मैच हो गए। मतलब एमपीएससी का पेपर लीक हो गया, उससे महत्वपूर्ण है पेपर सेट करने वाला व्यक्ति। ये जैसे नीट में जिस व्यक्ति ने पेपर सेट किया था वो वहाँ पे करप्ट हो गया था, वैसे ही एमपीएससी में भी जिस व्यक्ति ने ये पेपर एफडीए का सेट किया उससे वो पेपर बाहर गया और उसका व्यवहार हुआ। एक पेपर 12 लाख को गया, ऐसी चर्चा है। इसलिए इस विषय के बारे में प्रॉपर इन्वेस्टिगेशन होने की ज़रूरत है, ऐसे हमारी सबकी मांग है। हमको अभी पता चला जो होम डिपार्टमेंट है वो बोल रहे हैं कि ऐसा कुछ नहीं हुआ, लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ एक स्टेटमेंट से वहाँ पे कुछ नहीं होगा। हमारा कहना है कि फॉरेंसिक ऑडिट चाहिए। आप जो भी डंप है, जो व्हाट्सएप चैट है, उसके पूरे पुरावे हमको वहाँ पे चाहिए होंगे। क्योंकि तलाटी भर्ती जब हुई थी महाराष्ट्र में 10 लाख विद्यार्थी बैठे थे, उसमें से 4000 लोगों को वहाँ पे नौकरी मिली, उसमें भी बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ था जिसमें हमने बात की, हमने विरोध किया। सरकार से हमको उत्तर आया ऐसे कुछ नहीं हुआ, आप झूठ बोल रहे हो। लेकिन मैट जो कॉसी जुडिशियल एक बॉडी है, उन्होंने सरकार को ये बोला कि हाँ उसमें चोरी हुई है, तो वहाँ पे सिद्ध हुआ। तो ऐसे हमारा कहना है एमपीएससी का ये जो पेपर फूटा है उसके बारे में भी प्रॉपर इन्वेस्टिगेशन होने की जरूरत है। एमपीएससी ने कुछ भी वहाँ पे कार्रवाई नहीं की। उनको रिजल्ट आने के 2 दिन पहले ये पूरे प्रूफ वहाँ पे दिए गए, लेकिन अभी तक उनके यहाँ से कुछ भी नहीं आया। जो हमने सुना है वहाँ पे जो भी बच्चा जाता है उसको वहाँ पे बोला जाता है कि अगर आपने इस विषय को और ज़्यादा परसू किया तो आपके ऊपर कार्रवाई की जाएगी। अभी बच्चों के ऊपर अगर दबाव तंत्र वहाँ पे हो रहा है तो हम खुद कुछ घंटे बाद, 4 घंटे बाद वहाँ पे जा रहे हैं। हमको कैसे ट्रीट करते हैं, हम अगर हमारे साथ बात करते तो हम पूरे प्रूफ वहाँ पे देंगे। अगर हमारे साथ बात नहीं करना चाहते तो ऑफिस में हम प्रूफ रख के आ जाएंगे। 10 दिन में सरकार के माध्यम से, होम डिपार्ट के माध्यम से या एमपीएससी के माध्यम से विद प्रूफ हमको वहाँ पे कंक्लूजन उन्होंने देना चाहिए, ऐसे हम सबकी मांग है। नहीं, उसमें देखो वो शायद होशियार भी हो सकते हैं या पेपर लीक के कारण
वो वहाँ पे आए होंगे। तो हमारा क्या है, ये कोइंसिडेंस है या पेपर लीक है या कष्ट है, ये जांच करने की जरूरत है। नहीं, हमने तो अल्टीमेटम दिया है कि इस विषय के बारे में उनकी तरफ से प्रॉपर क्लैरिफिकेशन आना चाहिए। अगर थोड़े दिन पहले, मतलब जब रिजल्ट आया था, मैं 2 महीने पहले अगर उनको वहाँ पे विथ प्रूफ सब कुछ बच्चों ने दिया है, तो उनका इन्वेस्टिगेशन वहाँ पे होना चाहिए था। इसलिए 10 दिन में जो भी उनका इन्वेस्टिगेशन हुआ है उसके प्रूफ के साथ हमको एक्सप्लेनेशन, बच्चों को एक्सप्लेनेशन देना बहुत इंपॉर्टेंट है। अगर 10 दिन में एक्सप्लेनेशन न एमपीएससी के माध्यम से, न होम डिपार्टमेंट के माध्यम से, न सरकार के माध्यम से वहाँ पे आया, तो ये विषय को लेके उसी के साथ जो प्रोफेसर भर्ती का मुद्दा है, जिसमें भी लोगों का कहना है जिस तरीके की भर्ती होने वाली है उसमें से भी करोड़ों रुपए का वहाँ पे व्यवहार एक पद के लिए वहाँ पे हो सकता है, वो भी एग्जाम ट्रांसपेरेंटली एमपीएससी के माध्यम से हो, ऐसी हम सबकी मांग है। वो भी मुद्दा हम लेने वाले हैं। उसी के साथ ऑनलाइन ऑफलाइन का ये जो मुद्दा है, जिसके लिए सरकार के माध्यम से सिर्फ 1 साल की स्थगिति दी है, हमारा कहना है उसके परपेचुअल स्थगिति उस विषय को चाहिए, ऐसी हम सबकी मांग है। उस विषय के लिए आगे के 10 दिन में एक बहुत बड़ा मोर्चा मुंबई में नहीं तो पूना में हम वहाँ पे निकालेंगे। अभी देखो, जब ये जो नीट का आंदोलन बढ़ते गया, उसको सपोर्ट लोगों का बढ़ते गया, लाखों करोड़ों लोग रास्ते पे आ गए, तो डेफिनेटली एक प्रेशर सेंट्रल गवर्नमेंट पे भी आ गया और राज्य सरकार पे भी आ गया। और राज्य सरकार को मालूम था कि ये टीईटी का मुद्दा डेफिनेटली बाहर आने वाला है, इसीलिए कोई बोलने के पहले जिस व्यक्ति को शायद छुपाया है या वो छुप रहा था, उसको उन्होंने पकड़ा। उसका हम स्वागत करेंगे, लेकिन सिर्फ पकड़ के कुछ नहीं होगा। जैसे कि लातूर के एक व्यक्ति को पकड़ा है जिसके बहुत सारे क्लासेस थे, वहाँ से पेपर लीक हुआ, वो अभी जेल में है। वो जेल में होने के बाद भी उसके क्लासेस अभी चालू है। तो इस तरीके का अगर वहाँ पे इन्वेस्टिगेशन सरकार के माध्यम से होने वाला है, तो डेफिनेटली ये हम चलने नहीं देंगे। तो उसकी डिटेल में जाना पड़ेगा। 2018 में जो टीईटी एग्ज़ाम लीक हुआ, पेपर लीक हुआ था, अभी का जो हुआ उसका भी कुछ ना कुछ तो संबंध है, ऐसे हम सबका कहना है। नहीं, 2 बजे हम एफडीए जा रहे हैं तुकाराम मुंडे जी को मिलने, उनको भी इस विषय के बारे में डेफिनेटली हम बताएंगे। उनके अंतर्गत ये विषय नहीं आता, लेकिन करप्ट अधिकारी अगर उनके सिस्टम में आएंगे तो उनका जो अच्छा आज काम चालू है वो शायद आगे जाके खराब हो सकता है। तो उनको ये सब प्रूफ हम देंगे। उसके बाद जो एमपीएससी का ऑफिस है बदलापुर या कहाँ पे, वहाँ पे हम जाके फिर अधिकारियों को मिलने की हम कोशिश करेंगे। उसके बाद शाम को हम वहाँ पे यहाँ पे डीजीपी साहब को वहाँ पे मिलने वाले हैं। नाही, ते लातूरचे कोण आहेत, त्यांचं नाव काय? त्यांचे आहेत ना चालू, बऱ्याच ठिकाणी कोल्हापूरमध्ये चालू आहेत, पुण्यामध्ये चालू आहेत। त्यामुळे असे क्लासेस जर सुरू असतील तर हे योग्य नाही। कुठं ना कुठं तरी एक असं उदाहरण झालं पाहिजे की जर चोरी केली, पेपर फोडला तर कोणाचंच काय खरं नाही। ही भीती असल्याशिवाय अशा गोष्टी थांबणार नाही। आता बघा, नीटचा यूजी पेपर जो लीक झाला त्याची पहिली सुनावणी आहे, सीबीआयचा वकीलच आत्ता आलेला नाही, म्हणजे न्यायालयाने नाराजगी व्यक्त केली। 3 ऑगस्ट म्हणजे सीबीआयचा वकीलच तिथे येत नसेल तर नीट या परीक्षेच्या बाबतीत, नाही तर या युवांच्या परीक्षेच्या बाबतीत हे सरकार किती सिरियस आहे हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळतं। त्यामुळे आज जी सुनावणी होती नीटची, याच्यात पहिल्या सुनावणीमध्ये सीबीआयचा वकील ॲब्सेंट आहे। 3 ऑगस्टची तारीख त्या ठिकाणी दिली आहे। याच्यावरूनच मी आपल्या सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे जे सरकार आहे ते पैसे घेऊन, नाही तर आपल्या विचाराची लोक सिस्टममध्ये यावीत, यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पार नीटपासून राज्य परीक्षेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी इथं मोठ्या प्रमाणात पेपर हे फोडले जातात, असं आमचं ठाम मत आहे। सीआईडी पे हमारा विश्वास नहीं है।
सीआईडी की लेवल आज क्या है? अगर आपके मोहल्ले में, अगर आपके इलाके में वहाँ पे हट बट्टी दी जा रही है या वहाँ पे इलीगल दारू दी जा रही है, तो फिर आप सीआईडी को काम दे सकते हो। ये सरकार ने दिखाया है, सरकार ने उनको वो इतना महत्वपूर्ण काम दिया है। अजीत दादा के केस के बारे में वो कुछ कर नहीं पा रहे, न कोई और विषय के बारे में, इसलिए आगे जाके रेलवे स्टेशन पे कोई किसी का पॉकेट मारता है तो सीआईडी 100% वहाँ पे कार्रवाई करेगी, क्योंकि वहाँ के अधिकारी अच्छे हैं, लेकिन उनके ऊपर जो प्रेशर है, उस प्रेशर के कारण वो काम नहीं कर पा रहे। इसलिए हमारा कहना है सीबीआई के पास देना है तो दे दो। वैसे भी सीबीआई पे हमारा विश्वास नहीं, ईडी पे हमारा विश्वास नहीं, हमारा विश्वास है तो जुडिशियल इंक्वायरी पे। अगर जुडिशियल इंक्वायरी हो पाएगी तो डेफिनेटली कुछ ना कुछ तो लोगों के हित का, बच्चों के हित का यहाँ पे बाहर निकल सकता है। First of all, the Chief Justice of this country, of Supreme Court, the kind of statement what he gave when lathi charge was done on the student is not at all good. Because when the government doesn't act well with its citizens, the citizens have got a chance to go to the judicial system. Now that day, when the students were done lathi charge, they went to the judicial system, and unfortunately the Chief Justice of the Supreme Court said, we don't have time for such work. So definitely, this is against democracy, this is against constitution. So I had also requested that through parliament or through any other source, this person who is on that particular job should be removed, or impeachment process should be started. This is what we had demanded. Now he is going to do the hearing, he is going to take the hearing. I don't know what result is he going to give, but he knows that because of his two statements, the government has definitely paid a lot of cost. So I hope in this particular hearing, he does it the constitution way, not the BJP way. नहीं, ये जो अभी बिल लाया है उसी के तो बारे में चर्चा है। प्रधानमंत्री साहब ने भी वही बोला था, नीलकणी साहब को वहाँ पे हेड बनाया जा रहा है, उसका कोई विरोध करेगा ऐसे मुझे नहीं लगता। लेकिन जो चीज़ें हुई है, जिस तरीके से लाठीचार्ज बच्चों पे हुआ है, उसके लिए जो जो जिम्मेदार है उसका विषय पहला लेने की ज़रूरत है। ये बिल तो डेफिनेटली और 10 तारीख तक वहाँ पे पार्लियामेंट चलने वाला है, तो ये बिल वैसे भी कभी भी वहाँ पे पास हो सकता है। अभी आज क्या चर्चा होती है 12 के बाद, ये हमको देखना पड़ेगा। देखो, पेलेट्स गन्स का उपयोग किया था, रबर बुलेट्स का उपयोग किया था, पत्थरों का उपयोग किया था। उसी के साथ मैं वहाँ पे भी गया था, बच्चों से भी मिला था, लोगों से बात की थी। कोई भी पुलिस अधिकारी को अगर लाठीचार्ज करना भी है तो घुटनों के नीचे करने का वहाँ पे परमिशन होता है। वहाँ पे ऐसे बहुत सारे लोग थे जिन्होंने यूनिफॉर्म नहीं पहने थे, चप्पल पहनी थी, लेकिन उनके हाथों में काटियाँ थी। उस व्यक्तियों ने सिर में, पीठ, हाथ, पेट में वहाँ पे लाठी चलाई थी। तो डेफिनेटली ये लोग पुलिस वाले नहीं थे, भाजपा के कार्यकर्ता थे या ऐसे कोई लोग थे जानबूझ के वहाँ पे लाए थे, जिसके कारण वहाँ पे बवाल हो, वहाँ पे चर्चा नेगेटिव हो और ये आंदोलन नेगेटिव पर्सपेक्टिव से लोग वहाँ पे देखे। तो ये जो लोग कौन थे, वहाँ पे वीडियो के माध्यम से देखना, फाइंड करना बहुत इंपॉर्टेंट है। उसी के साथ हम जब वहाँ पे गए थे, वहाँ पे टीवी वैन्स थी, वहाँ पे सर्वेलेंस किया गया था। मेरा चेहरा उस कैमरा में आने के बाद मेरी पूरी हिस्ट्री उस वहाँ पे जो डिवाइसेस रखे थे, जो कंप्यूटर स्क्रीन थे, उसमें वहाँ पे दिखते थे। कोई भी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर वहाँ पे जाता था, उसके बारे में इंफॉर्मेशन वहाँ पे आती थी। और हमको जो पता चला है, जो हम इस जेंजीज के सब अकाउंट देख रहे थे, उसमें कुछ हाईली एक्सपर्ट, टेक्निकल एक्सपर्ट जेंजीज भी वहाँ पे थे। उन्होंने बहुत सारे ऐसे सिस्टम हैक भी किए, हमसे हमको पता चला। और वहाँ पे जो जैमर्स इस्तेमाल किए थे, एक साइड में भाजपा के लोग बोल रहे हैं हम चाइना के खिलाफ है,
चाइना के कपड़े मत लो, चाइना की गाड़ी मत लो, चाइना की बैटरी मत लो, लेकिन वहाँ पे जो जैमर्स इस्तेमाल किए थे उसका जो हार्डवेयर है वो चाइना से वहाँ पे लिया था। ये भी जेनजी के जो बच्चों ने अपने सोशल मीडिया अकाउंट पे वहाँ पे डाला है। तो इसलिए ये जो चीज़ें वहाँ पे हुई थी वो टोटली नॉन कॉन्स्टिट्यूशनल है, डेमोक्रेसी के खिलाफ है। उसी के साथ 20 तारीख को लाठीचार्ज हुआ। 18 तारीख को पुलिस ने उनके बहुत सारे ऐसे जो गाड़ियाँ थी जो बंद पड़ी थी वहाँ पे लाई गई, उनको फोड़ा गया। वहाँ पे पत्थर लाके रखे थे 2 दिन पहले, उनको स्टेज करना था कि वहाँ पे बच्चों ने पहले वहाँ पे पत्थर मारे, फिर हमने लाठी चार्ज किया। लेकिन ये युवा बहुत होशियार है, 18 तारीख को ये सब वीडियोस सोशल मीडिया पे डाल दे। उनका जो पुलिस का प्लान था वहाँ पे चौपट हो गया। ये युवाओं की ताकत है। माझं एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा ते IT विभागामध्ये होते तेव्हा त्यांच्या IAS अधिकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल लिखित तक्रार केली होती की ही व्यक्ती आमचं ऐकत नाही, कामावर वेळेवर येत नाही, कामावर आहे का नाही हे आम्हाला कळत नाही। आता हां, अध्यक्षांबद्दल जेव्हा अशी लिखित कंप्लेंट केली जे आम्हाला समजलेलं आहे, त्याच्याचबरोबर आम्ही जेव्हा परिवहन विभागामध्ये काही लोकांशी चर्चा केली आणि तिथं काही मला जुनी प्रेस कॉन्फरन्स पण आम्हाला दिलेली आहे, ती आम्ही सोशल मीडियावर टाकतो। त्याच्यामध्ये सुद्धा तिथं सांगितलं आहे की त्यांचा तिथं जो कारभार होता तो फार पारदर्शक होता असं नाही, असं लोकांचं मत आहे। मग अशी व्यक्ती जर MPSCच्या अध्यक्षपदावर जात असेल तर तिथं गडबड होऊ शकते अशा लोकांनी शंका व्यक्त केली होती। आणि मग कुठल्याही अध्यक्षाबद्दल जर शंका असेल तर भीती नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी वाटते। आणि आमचं एकच मत आहे की कुठल्या तरी व्यक्तीने मुद्दामून त्यांच्या हातून काही केलं असं मी म्हणणार नाही एखाद्या नेत्याला, पण एखाद्या नेत्याचा वर्धास्त एखाद्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे असेल तर तो सिस्टमच्या वर आहे असं त्या अधिकाऱ्याला तिथं वाटतं। असं जर अध्यक्षांना वाटत असेल आणि त्या अनुषंगाने परीक्षा ऑनलाईन घेणं नाहीतर हा पेपर फुटणं अशा गोष्टी तिथं जर होत असतील तर ह्या पुढच्या पिढीसाठी अतिशय घातक आहेत। एवढीच चिंता या ठिकाणी मी व्यक्त केलेली आहे। नहीं, उनके क्लासेस है, उनके क्लासेस का नाम क्या है ना, कौटल्य एकेडमी करके उसकी क्लास है। उसके माध्यम से मतलब उस व्यक्ति ने, जो पाटिल शायद मालक है का मैनेजर है वो हम नहीं बता सकते, उसने वो पेपर 2 दिन पहले, पेपर मतलब एग्जैक्टली सेम कॉपी नहीं लेकिन 90% क्वेश्चन जो मैच हो रहे थे वो पेपर वहाँ पे जिन लोगों ने पैसा दिया, अभी इस केस में 5 लाख रुपए का एडवांस वहाँ पे दिया था, तो बाकी 7 लाख कब लिया कैसे लिया वो देखने की वहाँ पे ज़रूरत है। तो वहाँ से ये शुरुआत होती है, लेकिन इसका आका या इसका जो मेन बॉस है वो पाटिल तक ये विषय रुकता है या पेपर जो सेट करता है उसके लेवल तक वो जाता है या पेपर सेट करने वाले से ऊपर वो जाता है, वो देखने की ज़रूरत है, ऐसे हम सबका कहना है।